नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या अत्यंत महत्त्वाच्या विषयातील निवडक प्रश्न, त्यांची योग्य उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा शिक्षक भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विभागामध्ये बालकांचा मानसिक विकास, बुद्धिमत्ता, अध्ययन प्रक्रिया, प्रेरणा, अध्यापन पद्धती, शिक्षण तत्त्वे आणि वर्गातील विद्यार्थ्यांचे वर्तन यासंबंधी प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर या प्रश्नसंचामध्ये मानसशास्त्र व अध्यापनशास्त्रातील महत्त्वाचे प्रश्न, योग्य उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरण मी दिलेले आहे, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्न समजून घ्या. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या प्रश्नसंचाला. प्रश्न पहिला, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली. तर कुणी केली आहे? पर्याय क्रमांक 1 ह्याचे उत्तर बरोबर आहे, वॉटसन. तर जॉन बी वॉटसन हे व्यवहारवाद म्हणजे बिहेवियरिझम या मानसशास्त्रीय प्रवाहाचे जनक त्यांना मानले जाते. त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या मानवी वर्तनाचे शास्त्र अशी केली. त्यांच्या मते मानसशास्त्राने केवळ दिसणाऱ्या वर्तनाचा अभ्यास करावा. प्रश्न क्रमांक 2, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. तर कुठले याच्यामध्ये पर्यायामध्ये बरोबर उत्तर आहे? सर्वेक्षण, पर्याय नंबर 2. मोठ्या समूहातील लोकांचे विचार, वर्तन, मत किंवा प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण पद्धती वापरली जाते. या पद्धतीत प्रश्नावली, मुलाखत इत्यादींचा उपयोग करून माहिती गोळा केली जाते. समाजातील प्रवृत्तीचा अंदाज घेण्यासाठी ही पद्धत, सर्वेक्षण ही पद्धत काय आहे? प्रभावी ठरते. प्रश्न क्रमांक 3, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे कशाचे उदाहरण आहे? डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर कुठला पर्याय बरोबर आहे याच्यामध्ये? चित्तभ्रम, पर्याय नंबर 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर चित्तभ्रम म्हणजे काय? इल्युजन म्हणजे प्रत्यक्ष वस्तू असताना तिचा चुकीचा अर्थ लावणे. अंधारात दोरी किंवा कातड्याचा पट्टा साप वाटणे हे चित्तभ्रमाचे उत्तम उदाहरण आहे. तर येथे वस्तू खरी आहे पण तिचे आकलन चुकीचे आपल्याला दिसून येते. तर त्याचं हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. तर कोणी मांडली आहे? पर्याय क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा यांनीही मांडलेले आहे. तर यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत, सोशल लर्निंग थिअरी मांडलेली आहे. तर या थिअरीनुसार मुले निरीक्षण, अनुकरण आणि मॉडेलिंगद्वारे शिकतात. उदाहरणार्थ विद्यार्थी शिक्षकांचे वर्तन पाहून त्यांचे अनुकरण करायला पाहतात. प्रश्न क्रमांक 5, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्दाता डॅश डॅश होय. तर कोण आहे? B.F. स्किनर, पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर साधक अभिसंधान म्हणजे काय? ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांत हा B.F. स्किनर यांनी मांडलेला आहे. तर या सिद्धांतात बक्षीस आणि शिक्षा यांच्या माध्यमातून वर्तनात बदल घडवून आणला जातो आणि योग्य कृतीला प्रोत्साहन दिल्यास ती कृती पुन्हा केली जाते. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सृजनात्मक, कवी, लेखक, कलाकार यांच्या कल्पनाशक्तीतून नवीन निर्मिती घडते. अशा प्रकारच्या कल्पनांना सृजनात्मक कल्पना म्हणतात. यामध्ये नाविन्य, मौलिकता आणि कलात्मकता असते. प्रश्न क्रमांक 7, अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्राने मांडली. तर कोणी मांडली? कुर्ट लेविन, पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर कुर्ट लेविन यांनी क्षेत्रीय उपपत्ती म्हणजे फील्ड थिअरी मांडलेली आहे. या सिद्धांतानुसार व्यक्तीचे वर्तन हे तिच्या व्यक्तिमत्व आणि वातावरण यांच्या परस्पर संबंधावर अवलंबून असते. त्यामुळे कुर्ट लेविननं या मानसशास्त्राने ही उपपत्ती मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती वर्गी मांडली. क्रमांक 1 जड यांनी अध्ययनातील सामान्यीकरण म्हणजे एका परिस्थितीत शिकलेली काय गोष्ट दुसऱ्या परिस्थितीत वापरणे. तर ही उपपत्ती जड यांनी मांडलेली आहे. विद्यार्थी एखादा नियम शिकून तो इतर उदाहरणामध्ये वापरतो, हे सामान्यीकरणाचे उदाहरण होय. तर प्रश्न क्रमांक 9, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेमधून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात, असे डॅश डॅश यांचे मत आहे. तर कुणाचे मत आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, लेविन. तर कुर्ट लेविन यांच्या क्षेत्रीय सिद्धांतानुसार व्यक्तीचे वर्तन हे व्यक्ती आणि वातावरण यांच्या परस्पर संबंधावर अवलंबून असते आणि त्यांनी ते सिद्ध केलेले आहे. तर काय? बिहेवियर इज इक्वल टू फंक्शन ऑफ पर्सन अँड एन्व्हायरमेंट. प्रश्न क्रमांक 10, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय. तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, अवधान. तर अवधान म्हणजे काय? अटेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे मन एकाग्र करणे. कोणतीही माहिती समजून घेण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी शिकण्यासाठी मनाची काय पाहिजे? एकाग्रता आवश्यक असते. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी केलेली मानसिक धडपड म्हणजे काय? अवधान होय. तर हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा, असे डॅश डॅश यांनी म्हटले. तर कोणी म्हटलेले आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, लिंडस्ले यांनी हे म्हटलेले आहे. तर लिंडस्ले यांच्या मते प्रेरणा ही अशी अवस्था आहे जी व्यक्तीच्या कृतीमध्ये उत्साह, ऊर्जा आणि आवेश निर्माण करते आणि प्रेरणेमुळे व्यक्ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सतत कार्यरत राहते. तर म्हणून लिंडस्ले
हे त्याचे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यात त्याचा उपयोग होतो. हे डॅश डॅश या संकल्पनेचे उदाहरण आहे. तर कुठली संकल्पना आहे? हे धन. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पूर्वी शिकलेल्या गोष्टीचा नवीन शिक्षणात फायदा होत असेल तर त्याला धन स्थानांतरण म्हणजे पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणतात. उदाहरणार्थ सायकल चालवायला येत असल्यास स्कूटर किंवा मोटरसायकल शिकणे सोपे होते. तर त्याचं हे उदाहरण आहे, म्हणजे धन संकल्पनेचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 13, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. कुमारावस्था. म्हणजे 6 ते 12 वर्ष हा कालावधी कुमारावस्था म्हणजे चाइल्डहुड म्हणून ओळखला जातो. या अवस्थेत मुलांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकास जलद गतीने होत असतो आणि शालेय शिक्षणाचा पाया याच अवस्थेत मजबूत केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. तर कोणी म्हटले आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. स्टाउट यांनी म्हणलेले आहे. स्टाउट यांच्या मते स्मृती म्हणजे पूर्वानुभवाचे पुनर्जागरण होय. माणूस पूर्वी अनुभवलेल्या गोष्टी पुन्हा आठवतो, त्याला स्मृती म्हणतात आणि स्मृतीमुळे शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात. प्रश्न क्रमांक 15, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश डॅशचे अवस्थेचे उदाहरण होय. तर कुठला आहे? ह्याच्यामध्ये पर्याय नंबर 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अनैच्छिक. तर अनैच्छिक अवधान म्हणजे मन आपोआप एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होणे. चित्रकार चित्र काढण्यात इतका मग्न होतो की त्याला वेळ व आजूबाजूचे भान राहत नाही. ही अवस्था अनैच्छिक अवधानाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 16, बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? संवेदना. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. संवेदना म्हणजे काय? सेन्सेशन. ज्ञानेंद्रियाद्वारे मिळालेल्या उद्दीपनाची प्राथमिक जाणीव होय. म्हणजे काय? सेन्सेशन. उदाहरणार्थ डोळ्यांनी प्रकाश पाहणे, कानाने आवाज ऐकणे इत्यादी ही माहिती मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवली जाते. त्याला आपण काय म्हणतो? संवेदना. प्रश्न क्रमांक 17, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. तर कोणी म्हटले आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. स्टर्न यांनी म्हणलेले आहे. तर स्टर्न यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि समस्याचे निराकरण करण्याची क्षमता होय. व्यक्ती परिस्थितीनुसार नवीन मार्ग शोधते हीच बुद्धिमत्तेची खूण आहे. प्रश्न क्रमांक 18, आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी मांडले आहे. तर कोणी मांडलेले आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अल्फ्रेड बिने यांनी बुद्धीचे 4 महत्त्वाचे पैलू सांगितले. कुठले कुठले? आकलन, शोध, दिशा, टीका. त्यांच्यामध्ये या गुणांच्या आधारे व्यक्तीची बौद्धिक क्षमता मोजली जाते. प्रश्न क्रमांक 19, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश डॅश यांनी मांडला. तर कोणी मांडलेला आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. डॅनियल गोलमन यांनी हा विचार मांडलेला आहे. तर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना मांडली. तर त्यांच्या मते केवळ शैक्षणिक बुद्धिमत्ता पुरेशी नसून सामाजिक व भावनिक देखील आवश्यक आहे. सामाजिक भावनिक बुद्धिमत्ता देखील आवश्यक आहे. समाजात यशस्वी होण्यासाठी इतरांशी संवाद, भावना समजून घेणे आणि सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळं हे खूप शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य पाहिजे असे त्यांचे मत आहे. प्रश्न क्रमांक 20, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करण्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश होय. तर काय होय? पर्याय क्रमांक 3 प्रेरणा होय. तर प्रेरणा म्हणजे काय? मोटिवेशन. व्यक्तीला उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करणारी शक्ती म्हणजे प्रेरणा होय. तर ते व्यक्तीमध्ये उत्साह, चिकाटी आणि कार्यक्षमता निर्माण करते. प्रेरणेमुळे व्यक्ती अडचणीवर मात करून यशाकडे वाटचाल करते. प्रश्न क्रमांक 21, अध्यापन हे अध्ययनाभिमुख होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर काय आवश्यक आहे? प्रवर्तन. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रवर्तन म्हणजे काय? विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे. अध्यापन प्रभावी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून अध्ययनाभिमुख अध्यापनासाठी काय महत्त्वाचे आहे? प्रवर्तन. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, इसवी सन 1921 साली दक्षिण मूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली. तर कुणी सुरू केली? याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. गिजूभाई बधेका. तर गिजूभाई बधेका हे बाल शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी 1921 मध्ये दक्षिण मूर्ती येथे बालमंदिर ही शिशुशाळा सुरू केली आणि बाल केंद्रित शिक्षण पद्धतीचा त्यांनी प्रसार केला आहे. प्रश्न क्रमांक 23, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश डॅश हे आहेत. तर कोण आहेत? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. मार्शविल व रूस जॉईस. तर अध्यापन प्रतिमान तर काय आहे? मॉडेल्स ऑफ टीचिंग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? मार्शविल व रूस जॉईस यांनी. तर
ही विकसित केलेली आहे. यामध्ये विविध अध्यापन पद्धती आणि तंत्रांचा समावेश केला जातो. विद्यार्थी केंद्रित व प्रभावी अध्यापनासाठी हे प्रतिमाने उपयुक्त ठरतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवतालची असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले आहे? तर कुठले सूत्र आपण हे म्हणू शकतो? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. अध्यापन करताना विद्यार्थ्यांना आधीपासून माहीत असलेल्या गोष्टीपासून नवीन ज्ञानाकडे नेणे म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र होय. तर विद्यार्थ्यांच्या आसपासच्या सजीवांची माहिती घेऊन नवीन संकल्पना शिकवणे हे या सूत्राचे उत्तम उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 25. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. परिणामकारक अध्यापन. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणारे परिणामकारक अध्यापन होय. फक्त निकाल चांगला लागला म्हणजे यशस्वी अध्यापन नाही. तर विद्यार्थ्यांना संकल्पना समजली पाहिजे, त्याच्यानंतर कौशल्य विकसित व्हायला पाहिजे आणि उद्दिष्ट साध्य होणे हेच महत्त्वाचे असते. त्यामुळं परिणामकारक अध्यापन हेच यशस्वी अध्यापन आहे. प्रश्न क्रमांक 26. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कुठला आहे? अनुकरण, क्रिया, कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. तर क्रियात्मक क्षेत्र म्हणजे काय? सायकोमोटर डोमेन. हे मध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये कौशल्य विकासाचे टप्पे कुठले आहेत? अनुकरण म्हणजे काय? इमिटेशन. क्रिया कौशल्य म्हणजे काय? मॅनिप्युलेशन. अचूकता प्रिसिजन आणि संधिकरण म्हणजे काय? आर्टिक्युलेशन. आणि स्वाभाविकरण नॅचरलायझेशन. तर हे विद्यार्थी प्रथम पाहून कृती करतो, इमिटेशन करतो, नंतर सरावातून ती काय करतो? अचूक व नैसर्गिक बनवतो. तर हे त्याचे योग्य क्रम आहे. प्रश्न क्रमांक 27. खाली काही वर्तन बदल दिले आहे, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा. तर पर्याय क्रमांक आपल्याला 1 2 ओके पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. विविध परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. तर बोधात्मक क्षेत्र म्हणजे कॉग्निटिव्ह डोमेन हे ज्ञान, विचार, समज, आकलन आणि समस्या सोडवणे याच्याशी संबंधित असते. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. तर ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अध्ययन क्षमता असलेली म्हणजे विशेष शिक्षणाची गरज अशा विद्यार्थ्यांना असते ज्यांच्यात काही विशेष अडचणी किंवा विशेष गुण असतात. फॉर एक्झाम्पल, बौद्धिकदृष्ट्या मागासलेली मुले, अतिशय बुद्धिमान मुले, अध्ययन अक्षमता असलेली मुले. परंतु सामान्य अध्ययन क्षमता असलेल्या मुलांना विशेष शिक्षणाची आवश्यकता नसते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर कुठल्या स्वरूपाची असते? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. शारीरिक व मानसिक. तर अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची क्रियाशीलता महत्त्वाची असते. विद्यार्थी विचार करतो, निरीक्षण करतो, कृती करतो आणि अनुभव घेतो. म्हणून अध्ययन हे शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरावर घडणारी प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 30. अध्यापन शास्त्र म्हणजे काय? तर अध्यापन शास्त्र म्हणजे काय? तर वरील सर्व ऑप्शन हे बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. तर अध्यापन शास्त्र म्हणजे पेडागॉजी मध्ये प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? अध्यापन पद्धती व प्रतिमान, त्याच्यानंतर तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे, म्हणून वरील सर्व घटक अध्यापन शास्त्राचा भाग आहेत. मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे पाहिली. अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न संच, नोट्स आणि सराव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोहोचवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ सोबत.